चला समीर येतोय फलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला येतो समीर आणि नॉन स्ट्राईकला येतो कृष्णा आणि कार्तिक गोलंदाजी मार्कवर येतो तो कार्तिक. बघूया कृष्णा टू कार्तिक. पहिला चेंडू आणि ओ इथे पहिल्या चेंडूवर हादरा बसतोय तो समीरच्या रूपाने. हिट विकेट होतोय तो समीर. चांगली गोलंदाजी कार्तिक कडून. आणि पहिला हादरा बसतो तो प्ले डाऊनच्या स्वरूपाने समीर यांचा. आणि समीरची जागा भरून घेण्यासाठी जातो फलंदाज सौरभ. आणि जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान ठेवलंय ते रिक्रुटमेंट संघाने. आणि मुंबई टीमला आपला हा सामना जिंकायचा असेल तर 8च्या सरासरीने मॅच जिंकावी लागेल. पुन्हा एकदा ऑफकट मारला चेंडू. चेंडू जातोय पॉइंट कडून आणि येतोय खणखणीत चौकार. सौरभ यांच्या बॅट म्हणून येतोय तो पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या होती ती 4. आपल्या संघाचा शुभ आरंभ होतोय मुंबई टीम संघाचं. चला गोलंदाजी मार्कवर कार्तिक. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती पण दुसऱ्या चेंडूवर चांगलं चौकार खेचलं सौरभांनी. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. स्क्वेअर लेगवर हेमंत असेल आणि तत्पूर्वी फील्ड होते. एक धाव समाधान मानावं लागतं त्या सौरभांना. धाव संख्या होते ती 5. गोलंदाजी चांगली करावं लागेल आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर. पहिलं षटक प्रगतीवर कार्तिक येतोय. आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो लेफ्ट हँड बॅट्समन कृष्णा. बघूया कार्तिक यांचं चेंडू. कृष्णांनी चेंडू टोलान काढला. चेंडू जातो मिड ऑनला आणि मिड ऑनलाच्या क्षेत्ररक्षणाला काही चेंडू समजला नाहीये. इथे झेल सुटतंय. तत्पूर्वी 2 धावा प्राप्त होत आहेत त्या. आणि 2 धावाच्या संख्येने धाव संख्या होते ती 7. 1 बाद 7 मुंबई टीम कडून. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर कृष्णा. गोलंदाजी मार्कवर कार्तिक. कृष्णांचा पुन्हा चेंडू आणि चेंडू येतोय स्ट्राईक इटला आणि खणखणीत चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या झपाट्याने वाढते. धाव संख्या होते ती 11. पुन्हा एकदा कार्तिकांचा चेंडू. सामना करेल तो कृष्णा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. चेंडू जातोय कव्हरच्या वरून. पुन्हा एकदा येतोय बॅट्स मधून खणखणीत चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समांतर धाव संख्या होते ते 15. आता मात्र 18 चेंडू आणि 10 धाव जिंकण्यासाठी 10 रनांची आवश्यकता असेल ती मुंबई टीमला. चला पंच सामना चालू करायचंय. धाव संख्या झाली ती 15. अजूनही 18 चेंडू आणि 10 जिंकण्यासाठी 10 रनांची आवश्यकता असेल ती मुंबई टीमला. यानंतर नेक्स्ट मॅच असेल विजय संघ आणि HO स्टाफ दैसर 11.
बॉलरचं नाव समजेल? रोशन. चला गोलंदाजी मार्कवर येतो रोशन. आपलं संघाचं दुसरं आणि आपलं वैयक्तिक षटक घेऊन येतो तो रोशन. आणि स्ट्राईकला असेल तो सौरभ. एक राईट हँड बॅट्समन स्ट्राईकला असेल सौरभ. नक्कीच पहिल्या षटकात 15 धावा खर्च केले ते कार्तिक यांनी आणि आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जात आहे ते दोन्ही फलंदाज कृष्णा आणि सौरभ. यानंतर नेक्स्ट मॅच असेल विजय संघ आणि दैस स्टाफ 11. पुन्हा एकदा हा पोली चेंडू होतोय ऑफकट चेंडू आणि चेंडू झलकावून दिलाय सीमारेषाकडे. धाव संख्या झपाट्यावरते. धाव संख्या होते ती 19. कव्हर पॉइंटला चेंडू झलकावून दिला होता. चेंडू गेला डीप कव्हर पॉइंट कडे आणि खणखणीत चौकार पाहायला मिळतोय तो. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. अजूनही 17 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव असा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करावं लागेल आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर. पुन्हा एकदा आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये विकेट घेतोय गोलंदाज रोशन आणि दुसरा हादरा बसतोय तो मुंबई टीमला आणि फलंदाजीसाठी जातोय तो दिनेश. दिनेश आता फलंदाजीसाठी जातोय तो दिनेश. जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल ती मुंबई टीमला. गोलंदाजी मार्क रोशन. पुन्हा एकदा राईट हँड बॅट्समनला चेंडू करताना काही चेंडू समजला नाही दिनेश यांना. निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडूत चौकार मारला होता पण बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव प्राप्त करतोय तो रोशन. पुन्हा एकदा फलंदाला चेंडू काही समजला नाहीये. निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडू चौकार खेचला होता पण बॅक टू बॅक चेंडू निर्धाव प्राप्त करतोय तो रोशन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोशन यांची. बघूया दिनेश. पुन्हा एकदा चेंडू झलकावून दिलाय फाईन लेग कडे. चेंडू जातो क्षेत्ररक्षक हेमंत कडे. हेमंत फील्ड करतो. तत्पूर्वी एकच धाव समाधान मानायला लागते ते फलंदाज दिनेशाला आणि एक दुसरं षटकच्या समोरील धाव संख्या झाली होती 20. आता मात्र 12 चेंडू आणि 5 धावा विजयासाठी. राजेश मोरे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा दिनेशाने चेंडू झलकावून दिलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षण फील करतोय. तत्पूर्वी 2च धाव समाधान मानायला लागते दिनेश यांना आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर राजेश. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा दिनेश यांनी चेंडू झलकावून दिला. चेंडू जातोय सीमारेषाकडे आणि षटकाराच्या सहाय्याने लॉंग वनला चेंडू जातोय षटकार आणि विजयाचा षटकार प्राप्त केले ते दिनेश यांनी. आणि यानंतर नेक्स्ट मॅच असणार आहे
मुंबई टीम विजय संघ मुंबई टीम 11 वर्सेस एचओ स्टाफ दैसर 11 या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स कडे यायचे आणि या मॅचचा हिरो ठरतोय कृष्णा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय कृष्णा याला. विनंती असेल त्याने आपण स्टेज कडे यायचे आणि या मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करायचा. दीपेश आणि फिल्डिंग घेतले मुंबई 11 फिल्डिंग ना. पाच ओव्हर आहे ना 5 ओव्हरची नाही 5 ओव्हरची आहे आता ही 5 ओव्हर आहे 5 ओव्हर आहे. चला मुंबई टीम आपले क्षेत्ररक्षण सजवायचंय. यानंतर मॅच असेल बिग मॅच आणि हा सामना 5 षटकाचा असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती असेल हा सामना 5 षटकाचा असेल. मुंबई 11 संघाने टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. दीपेश आणि टीम पहिली मॅच विजय प्राप्त केले होते चांगलं गोलंदाजी फलंदाजी केल्याने आणि हा सामना 5 षटकांचा असेल. हा 5 ओव्हर मध्ये एका 4 बॉलर असणार. पंच चेंडू जर आपल्याकडे असतील तर तिकडे चेंडू द्यायचेत. वापरलेले चेंडू कॉमेंट्री बॉक्स कडे द्यायचेत. या मॅच साठी जे पंच होते त्यांनी चेंडू कलेक्ट केले असेल तर चेंडू इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे आणून द्यायचेत. भूषण सांबरे आपल्याकडे चेंडू आले असतील तर चेंडू इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे द्यायचेत. चला पंच सामना चालू करायचा आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे. कोण आहे बॅट्समन? दीपक. स्ट्राईकला कोण आहे? दीपक का? दीपक आणि संकेत. संकेश. ओके चला फलंदाजी मार्कवर येतो तो दीपक आणि संकेश. चला पंच सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणित. बॉलिंग टीम विन आहे. प्रणिल
प्रणित गोलंदाजी मार्कवर आपल्या पहिल्या सामन्यामध्ये पहिला षटक हाताळला होता. प्रणित यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा गोलंदाजी चांगली करावी लागेल. त्याचप्रमाणे दैसर 11 संघाकडून पहिल्या ओपनिंग जोडी आले मैदानामध्ये दीपक आणि संकेश, आणि स्ट्राईकला येतो दीपक आणि नॉन स्ट्राईकला येतो संकेश. प्रणित यांचा चेंडू दीपक यांना खोलवर असा चेंडू होता, सुरेख चेंडू पाहायला मिळाला इथे, आणि तेवढंच डिफेन्स सुद्धा सुरेख पाहायला मिळाला दीपक कडून. खोलवर चेंडू टाकला होता आणि निर्धाव असा चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली प्रणित यांच्याकडून. पहिल्या सामन्यामध्ये पण सुरेख अशी गोलंदाजी केली होती. दीपक यांना पुढचा चेंडू हाताळतोय तो हा पॉली चेंडू होता, काही चेंडू समजला नाही. पंचांचा निर्णय पर्यंत पंच 1 बॉल्स देत आहेत आणि निर्धाव असा चेंडू, काय गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि 1 बॉल्स, पंचांचा निर्णय येतो 1 बॉल्स. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू पुन्हा एकदा प्रणित यांचा चेंडू सामनाकडे दीपक पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू पॉइंट कडे खेळला होता. एकच धावा समाधान मानक दीपक यांना, आणि या धावाने संघाचा शुभ आरंभ होतोय दैसर 11 संघाचा. पुन्हा एकदा प्रणित सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती प्रणित यांनी. आता त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय प्रणित. 3 चेंडू हाताळले, एकच धाव खर्च केले आणि स्ट्राईकला जातोय मात्र आता संकेश. बघूया संकेश आपल्या संघासाठी काय करतोय. संकेश टू प्रणित, पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला होता, चेंडू येतो क्षेत्ररक्षण, तत्पूर्वी फील होते. एकच धाव समाधान मानावं लागतं संकेशांना. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळले, आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय तो प्रणित. आता स्ट्राईकला जातोय तोच दीपक. पुढे येऊन खेळण्याच्या नादात चेंडू, आणि इथे सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रो मध्ये केले, पण 1 धाव चोरून काढण्यात प्राप्त होते ते दीपक यांना, आणि धावसंख्या होती ते 3. आणि यानंतर प्रणित टू संकेश. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत हाताळले प्रणित यांनी. 5 चेंडू आणि 3 धावा खर्च करतोय तो प्रणित. संकेश, बघूया संकेश आपल्या संघासाठी काय करतोय संकेश. हो, सुरेख असा चेंडू होता, पॉइंट कडे चेंडू चलकवला होता, पण पॉइंटच्या क्षेत्ररक्षणाला काही चेंडू समजला नाही आणि इथे झेल सुटतोय आणि गचाल असं क्षेत्ररक्षण. या तत्पूर्वी 2 धावा पळून काढतात दोन्ही फलंदाज संकेश आणि तो सौरभ. पुन्हा एकदा मोठा चेंडू फटका मारायच्या नादात चेंडू जातो मिड विकेट कडे, क्षेत्ररक्षण होतंय आणि प्रणित यांच्याकडून सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि पहिला हादरा बसतोय तो दैसर संघाला. आता मात्र मैदानामध्ये येते ते समीर सर मैदानामध्ये येते ते खूपच सुरेख फलंदाजी करतात. समीर सरांसाठी सुवर्ण संधी आहे. जर लगातार 3 षटकार मारले तर सुधाकर सानपकडून 5,000चं बक्षीस देण्यात येतील. बघूया समीर सर सामना करतील ते सौरभ यांचा. हो, सुरेख अशी गोलंदाजी. सरांना चेंडू काही समजला नाहीये, लेग स्पिन करताना दिसते तो गोलंदाज सौरभ. काय गोलंदाजी पाहायला मिळते, फलंदाजांना जखडून ठेवलंय. सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत धावसंख्या झाली ती संघाची 1-7. पुन्हा एकदा ऑफ स्पिन चेंडू, दोन्ही साइडून चेंडू, आणि इथे विकेट प्राप्त होते सरांची. सॉरी दुसऱ्या षटकच्या समोर ते 1
धावसंख्या होते ती 8. 1-8 अशी अवस्था दैसर संघाची. खरंच सुरेख गोलंदाजी केली होती प्रणित यांनी. त्याच अनुषंगाने सौरभने सुद्धा गोलंदाजी केली होती. पुन्हा गोलंदाजी मार्कवर येते तो प्रणित. आपलं संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो प्रणित. धाव संख्या झाली ती 8. पुन्हा एकदा पंचांकर दात मागताय डिल्स. प्रणितांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा दीपक यांना चेंडू समजला. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर करे. डीप एक्स्ट्रा कव्हर करे तत्पूर्वी फील होते. तत्पूर्वी 2 धावा पळून काढतात फलंदाज दीपक. आणि या 2 धावांनी धावसंख्या होती ती संघाची 10. मोठे फटका खेळावं लागतील. आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल, चांगला स्कोर उभा करायचा असेल तर नक्कीच मोठे फटके दीपक यांना खेळायचे असेल. तिसरं षटक चालू असताना अजूनही पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा नादात चेंडू डॉट येतोय. दीपक यांना काही चेंडू समजला नाहीये. सुरेख गोलंदाजी करतोय प्रणित. आपल्या पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होता आणि आता आपलं दुसरं षटक प्रगतीपथावर असतं होतं. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय तो प्रणित. पुन्हा एकदा हलक्या हाताने पॉइंट कडे चेंडू झलकावून काढला. चेंडू जाते सीमारेषेकडे. तत्पूर्वी फील होत ते चेंडू जाते सीमारेषेकडे. आता मात्र दीपकच्या चेंडू बॅट्समन येतोय खणखणीत चौकार. पुन्हा एक आता मात्र दिशांत चेंडू. या दिशांच्या चेंडूने अतिरिक्त धावने धावसंख्या होती ती 15. स्टेजवर आगमन झाले ते सचिन दाभाडे सरांचा. धन्यवाद. चला जाऊया मॅच कडे. प्रणित यांची चांगली गोलंदाजी. काय सुरेख गोलंदाजी करतोय तो प्रणित. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते प्रणित. फलंदाजांना जखडून ठेवलंय. कोणताही मोठा फटका मानत यश प्राप्त होत नाही ते प्रणित त्याला. प्रणित यांनी चांगली गोलंदाजी केली. दीपक यांना जखडून ठेवलंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने पॉइंट कडे चेंडू ढकलून दिलाय. तत्पूर्वी पॉइंटचे क्षेत्ररक्षण फील करतोय. तत्पूर्वी 2 धावा समाधान मानावं लागतं. तिसऱ्या धावाचा अटेम्प्ट केला आणि इथे रनआउटच्या स्वरूपाने सरांची विकेट प्राप्त होते. मोठा हादरा बसतोय त्या दैसर 11 संघाला. आणि इतर तिसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 17. 2-17 अशी अवस्था दैसर 11 संघाची. आणि मोठा हादरा बसतोय तो सरांच्या स्वरूपाने. आणि सरांची जागा भरून घेण्यासाठी फलंदाज जातोय तो कल्पेश. कल्पेश एक धावचित्त फलंदाज बाद. त्यानंतर आता कल्पेश येतोय मैदानामध्ये. धावसंख्या झाली ती 17 आणि गोलंदाजी मार्कवर येतो तो समीर. सुरेख गोलंदाजी केली होती ती समीर यांनी पहिल्या मॅच मध्ये. आता समीर गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला येतो दीपक. सुरेख गोलंदाजी केले प्रणित यांनी. पुन्हा एकदा समीर यांचा चेंडू जातोय मिड विकेट कडे. प्रणित येतोय झपाट्याने. प्रणितला चेंडू काही समजला नाही पण एकच धावा समाधान मानावं लागते ते प्रणित दीपक याला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते प्रणित येते. गोलंदाजी पण सुरेख. एक झेल सुद्धा त्याने प्राप्त केलाय. त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगली करतोय. मुंबई टीम मध्ये
हा एक स्टार प्लेअर. पुन्हा एकदा पोलीस चेंडू होते फॉलो थ्रू मध्ये. समीर येतोय आणि इथे कॅच सुरेख अशी झेल प्राप्त करतोय तो समीर. आणि तिसरा हादरा बसतोय तो कल्पेशच्या स्वरूपाने दैसर 11 संघाला. आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी जातो तो प्रशांत. चला समीर यांची पण सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आपलं संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. कल्पेशानं काही चेंडू समजला नाही. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता पण आपल्याच फॉलोथ्रूमध्ये फेल होते. निर्धाव असं चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळतं. एक शांत असं खेळ चालू आहे मैदानामध्ये. फलंदाज कोणताही मोठा फटका मारण्यात यश प्राप्त होत नाही फलंदाजाला. कल्पेश बघूया या चेंडूवर प्रहार करतोय का समीरच्या. समीर यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू बीट होतोय. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या 17 वर स्थिरावले. आतापर्यंत समीर यांनी 4 चेंडू हाताळले. त्यामध्ये 1 धाव खर्च केले समीर यांनी. आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय तो समीर. पुन्हा एकदा दिसेल चेंडू. एक अतिरिक्त धाव. आणि या धावसंख्या होते ती 18. 3 बाद 18. पुन्हा एकदा कल्पेशाने चेंडू झलकावून दिलाय. चेंडू जातय डीप स्क्वेअर करे आणि एकच धाव समाधान मानायला लागतं ते कल्पेशाला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू येतोय लॉंग ऑनला. लॉंग ऑन शतरक्षण होतंय आणि चौथा हादरा बसतोय ते दीपकच्या स्वरूपाने. चांगल्या लॉंग ऑनला शतरक्षण केलं होतं ते कृष्णा यांनी. चांगलं झेल प्राप्त केलं कृष्णा यांनी लॉंग ऑनला. आता मात्र कॅप्टन येतोय मैदानामध्ये कैलास. नाही कृष्णा येतोय गोलंदाजी मार्कवर. धाव संख्या होते ती 19. सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत. जकडून ठेवले फलंदाजांना. आणि फलंदाज प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला तर कैलास. कॅप्टन कुल कैलास मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा पुन्हा एकदा हलक्या हाताने लॉंग ऑनला चेंडू झलकावून दिला. चेंडूकडे प्रस्थान होतय तो सौरभ. आणि सुरेख अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव समाधान मानायला लागते तो प्रशांतला. आता मात्र स्ट्राईकला तो कैलास. आपल्या संघाला मोठा स्कोअर उभं करायचा असेल तर कैलासाला नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. कैलासाला काही चेंडू समजला नाही. इथे किप्पर सुद्धा बीट होतोय आणि किप्पर नंतर दीपेश सुद्धा बीट होतोय दीपेश कडून. आणि 2 धावा बायच्या स्वरूपाने पलून काढतात फलंदाज कैलास. आणि या 2 धावांनी धावसंख्या होते ती 22. कृष्णा गोलंदाजी खूपच सुरेख केली होती.
पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, कैलासाला चेंडू काही समजला नाहीये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय तो कृष्णा. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते इथे. दैसर 11 संघाकडून फलंदाजी खूपच फलंदाज नाराज करून ठेवलंय. पुन्हा एकदा दिशाने चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या होते ती 23. अरे काशी पण आहे, काशी, वाराणसी, अयोध्या. पुन्हा एकदा कैलासाने लॉंगॉनला चेंडू झलकावून दिला. चेंडू क्षेत्ररक्षण फील करतो. तत्पूर्वी एकच धाव समाधान मानायला लागते कैलास यांना. धाव संख्या होती ती 24. अजूनही 2 बॉल बाकी. 2 चेंडूचा खेळ राहिला आहे. मोठे फटके खेळावे लागतील या 2 चेंडूमध्ये. कृष्णा तू प्रशांत. पुन्हा एकदा नक्कीच चेंडू झलकावून दिलाय. प्रणित येतोय आणि पुन्हा एकदा हादरा बसवतो दैसर 11 संघाला. आणि काय गोलंदाजी केली होती प्रणित. त्यात अनुषंगाने मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय. आतापर्यंत त्यांनी 2 झेल पकडण्यात यश प्राप्त झालं होतं त्या प्रणित याला. आणि गोलंदाजी पण त्याच अनुषंगाने गोलंदाजी पण खूपच सुरेख केली होती. आता राहुल येतोय मैदानामध्ये स्ट्राईक. आणि ते 5वं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24. आणि विजयासाठी 25 धावांचं आव्हान ठेवलं येते मुंबई टीम संघाला. चला पंच सामना चालू करायचंय. आणि मॅच झालेल्याचे चेंडू आपल्या कॉमेंट्री बॉक्स कडे जमा करायचे. बरोबर एकदम परफेक्ट. सॉरी छोड तू म्हणजे पैसा राहतो एक ना मी तुला त्यांना टॉसला बोलवणं लगेच. आरएफसी व्हायरस आरएफसी हरियर हा बरोबर आहे. आणि त्याच्यावरती मिंत्रा जायंट्स म्हणजे कोण दिनेश आणि कल्पेश. मिंत्रा जेंट्स आणि आरएफसी वॉरियर्स दिनेश आणि कल्पेश टॉस साठी यायचे. आणि टॉस साठी नरेश शेलारांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचे. चला जाऊया मॅच कडे.
बॅट्समॅन जातोय प्रणित. सुरेख गोलंदाजी केली होती, त्याच अनुषंगाने फलंदाजी सुद्धा करावं लागेल आपल्या मॅच विजयासाठी. पहिल्याच चेंडूवर प्रहार होतोय, चेंडू जातोय सीमारेषाकडे, खणखणीत षटकार. काय फलंदाजी होते पहिल्याच चेंडूवर, चेंडू जातोय सीमारेषाच्या. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळतो त्या प्रणितच्या स्वरूपाने. काय गोलंदाजी केली होती, काय क्षेत्ररक्षण केलं होतं, त्याच अनुषंगाने फलंदाजी सुट्टी पाहायला मिळते ती प्रणित यांची. काय षटकार खेचलाय पहिल्या चेंडूवर आपल्या विजयाचा. प्रणित नक्कीच आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाताना पहिल्याच चेंडूवर दाखवून दिलं आणि पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला होता तो प्रणित. बघूया प्रणित पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याच्या नादामध्ये चेंडू क्षेत्ररक्षण फील करतोय आपल्याच फॉलोथ्रोमध्ये. कोणती धाव घेण्यात यश प्राप्त झालं नाहीये ते प्रणित यांना. गोलंदाज कल्पेश. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, पण आता मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव प्राप्त करतोय तो कल्पेश. नक्कीच सुरेख गोलंदाजी करावं लागेल आपला मॅच. पुन्हा एकदा अपोली चेंडू होता, चेंडू जातोय लॉंग आणि इथे चौकार येतोय. या चौकाराच्या साने धावसंख्या होती ती 10. फाईन लेगला चेंडू गेला होता, क्षेत्ररक्षणाला फील करता आला नाही आणि या आपल्या वैयक्तिक धावांनी खेळतोय तो प्रणित. सुरेख गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याच्या नादात चेंडू डॉट होतोय तो प्रणित. कल्पेश यांचं चांगला समारोप घेतलाय ते प्रणित यांनी आणि धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली ती 10. पुन्हा एकदा झलकावून दिला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषाकडे आणि चौकार 1 बॉल्स आणि या चौकाराने धावसंख्या झपाट्यावरती धावसंख्या होते ती 14. आता विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 11 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळते प्रणित त्याच्याकडून. आणि गोलंदाजी मार्कवर येते तो काय नाव संकेश. गोलंदाजी मार्कवर येतो तो संकेश आणि स्ट्राईकला येतो कृष्णा. 24 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल ती मुंबई टीम संघाला. खूप कमी स्कोर उभा करून दिला होता दैसर 11 संघाने. त्याच अनुषंगाने पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या त्या कल्पेश याने. एक बॉल बॅट झाला था पहिलाच आहे. पुन्हा कृष्णाने टोलन करलो, चेंडू जातो क्षेत्ररक्षण फील करतोय. तत्पूर्वी एकच धाव आणि दुसरं धाव सुद्धा
धाव मिळवण्यासाठी यश प्राप्त होते ते कृष्णा याला आणि धाव संख्या होते ती 16. डीप कव्हरला चेंडू झलकावून दिला होता कृष्णा याने 2 धावा प्राप्त करतोय तो कृष्णा. पुन्हा एकदा कृष्णाने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू झलकावून दिलाय. तत्पूर्वी फील होते एकच धावा समाधान मानावं लागतं ते कृष्णाला. धाव संख्या होती ती 17. आता मात्र प्रणित येतोय स्ट्राईकला. अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल ती मुंबई टीम संघाला. पुन्हा एकदा चेंडू झलकावून दिला. चेंडू जातो सीमारेषाच्या. पहिला हादरा बसतोय तो प्रणितच्या स्वरूपाने मुंबई टीमला. आणि प्रणितची जागा भरून घेण्यासाठी फलंदाज येतोय तो सौरभ. 8 धावांची आवश्यकता असेल. ती मुंबई टीम संघाला. संकेश टू सौरभ. स्विच चा प्रयत्न केला होता पण शतरक्षाला चेंडू समजला नाही आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि बायच्या स्वरूपाने हा चौकार येतो. या चौकाराने धावसंख्या होती ती 21. आता मात्र 4 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी मुंबई टीम संघाला. लॉंगॉनला चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय डीप कव्हर कडे. तत्पूर्वी चौकार येतो आणि विजयाचा चौकार खेचतोय तो सौरभ. आणि दुसरा सामना विजय प्राप्त होते ते मुंबई टीम. अभिनंदन. लगातार 2 विजय संघ मुंबई टीम संघ. हार्ड लक दैसर ऑफिस. आणि या संघाचा या मॅचचा हिरो ठरतोय प्रणित. 2 षटक हाताळलं होतं खूपच सुरेख आणि फलंदाजी पण त्याच स्वरूपाने फलंदाजी केली होती ती प्रणित यांनी. आणि मैदानामध्ये 2 षटक हाताळले होते. 2 क्षेत्ररक्षण फलंदाजी आणि गोलंदाजी खूपच सुरेख केली होती प्रणित यांनी आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना सर आणि बॅक टू बॅक 2 विजय प्राप्त करून दिले आपल्या संघासाठी. आणि यानंतरचा सामना असेल RFC आरती मिंत्रा. आणि RFC टॉच विन आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि आमंत्रण केलंय त्या मिंत्रा संघाला फलंदाजीसाठी. आणि हा सामना 4 षटकाचा असेल. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्षात ठेवायचं हा संघ 4 षटकाचा असेल. हा सामना 4 षटकाचा असेल. पंच मॅचचा चेंडू आपल्याकडे जमा करायचा आहे.
चला सामना चालू करायचा आहे. आरएफसी वॉरियर्स आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि मिंत्रा आर एफ सी